आज आपण जाणून घेणार आहोत होलिका अष्टक म्हणजे काय, हे 8 दिवस अशुभ का मानले जातात आणि या काळात आपल्याला काय करावे व काय टाळावे हे आपण जाणून घेऊयात। होळीच्या आधीचे हे 8 दिवस खूप शक्तिशाली आणि ऊर्जायुक्त असतात। काही लोक म्हणतात हा काळ अशुभ असतो, पण खरं काय आहे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात। या 8 दिवसात सूर्य मीन राशीत प्रवेश करतो आणि ऋतुबदलाची सुरुवात होते। ज्योतिषानुसार या काळात निगेटिव्ह ऊर्जा जास्त सक्रिय असते, म्हणून नवीन काम सुरू करत नाहीत, गृहप्रवेश, लग्न, मुहूर्त टाळतात, मोठी गुंतवणूक ही करत नाहीत। या काळात काय करावे तर भगवान विष्णू आणि किंवा शिवांची पूजा करावी, हनुमान चालीसा म्हणावे, ओम नमः शिवाय जप करावा, घरात स्वच्छता आणि पॉझिटिव्ह वातावरण ठेवावे, राग भांडण टाळावे। हा काळ म्हणजे स्वतःला शांत ठेवण्याचा आणि मन शुद्ध करण्याचा काळ आहे। होलिका दहन का करतात? होलिका दहन हे वाईट शक्तींवर चांगल्याचा विजय दर्शवते। राजा हिरण्यकश्यपू, बहीण होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची यामागे कथा आहे। याचा अर्थ अहंकार जळतो आणि श्रद्धा वाचते। यामागची पौराणिक कथा जाणून घेऊयात। ही कथा आहे भक्त प्रल्हाद, त्याचे वडील हिरण्यकश्यपू आणि त्याची बहीण होलिका यांची। हिरण्यकश्यपूला स्वतःलाच देव मानले जावे असे वाटत होते, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता। रागाने त्याने प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला। होलिकेला वरदान होते की ती आगीत जळणार नाही। ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली, पण काय झाले? प्रल्हाद वाचला आणि होलिका जळाली। यातून काय शिकायला मिळते तर अहंकाराचा नाश होतो, भक्ती आणि श्रद्धा नेहमी जिंकते। आयुर्वेदिक दृष्टिकोन, यामागे कोणता आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे ते जाणून घेऊयात। हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो, यावेळी शरीरात कफ वाढलेला असतो, म्हणून हलका आहार घ्यावा, उपवास करावा, कडू तिखट पदार्थ घ्यावेत। ही परंपरा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। शेवटी एवढंच सांगेन, होलिका अष्टक म्हणजे भीतीचा काळ नाही, हा काळ आहे आत्मपरीक्षणाचा काळ। या 8 दिवसात आपण मनातील राग, मत्सर, अहंकार जाळूयात आणि मनामध्ये श्रद्धा, प्रेम आणि पॉझिटिव्हिटी स्वीकारूयात। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।